खरं तर ही फार दुर्दैवी घटना घडली आज. अशी घटना घडायला नाही पाहिजे होती. लहान मुलं होती, महिला होत्या. अक्षरशः बाहेर काढताना अक्षरशः खूप म्हणजे असं कंठ दाटून आला. कसं आहे, प्रशासनानं पूर्ण हे केलेलं आहे, निष्काळजीपणा केला आहे. कारण हे रोडवेज सोल्युशन कंपनीने हा रस्ता तयार करायला घातला होता. त्याच्या आम्ही सांगितलं होतं की हे रस्त्याची उंची वाढवली त्याने आणि आमच्या जमीन खाली आहे, संरक्षण भिंत बांधा. आम्ही त्यावेळेस पण त्यांना कलेक्टरला पण तक्रार केली आहे. रोडचं काम पण आपण त्यावेळेस थांबवलं होतं. पण नंतर त्यांनी काय म्हणलं की आम्ही कठडा बांधून घेतो. आता जर तुम्ही तिथं बघायला गेला तर ते स्टीलचं सोडलंय त्यांनी, म्हणजे कॉलम सोडलाय तिथं उंची वाढवायसाठी, पण त्यांनी उंची वाढवली नाही. वाढवली जर असती तर आज तिथं अपघात झाला नसता. इथून पुढे एक 100 मीटरवर विहीर आहे तशीच, आणि 15 दिवसापूर्वी त्या ठिकाणी पिकअप आतमध्ये गेलतं. म्हणजे अशा घटना वारंवार घडत आहेत. आपण त्यांना तक्रार पण देतोय, पण तक्राराची कुठल्याही प्रकारे त्या ठिकाणी दखल घेतली जात नाही. कुठंच दखल घेतली जात नाही. जबाबदार कोण आहे तुम्ही? प्रशासन पूर्ण जबाबदार आहे. PWDनं आम्ही तक्रार केलेत. मागच्या 15 दिवसात आम्ही तो ब्रिजच्या बोधगा पडला होता, ते आम्ही फोटो काढून व्हिडिओ काढून आम्ही ईमेल केला मॅडमला. दीपाली येळवणकर मॅडमला आम्ही ईमेल केलेलं, आमच्याकडे प्रूफ आहेत. त्यांनी कुठल्याही प्रकारची दखल घेतली नाही. विकास महामंडळाचे सगळे अधिकारी प्रशासन पूर्ण जबाबदार आहे गोष्टीला, कारण आम्ही तक्रार दिली आहेत, आमच्याकडे पोच आहेत सगळ्या गोष्टीच्या. आता सुद्धा तो ब्रिज कधी कोसळला सांगता येत नाही. आता सुद्धा तुम्ही आता जर पगार गेला तिथं, तर तिथं 100% आता तिथं सुद्धा अपघात घडण्याची शक्यता आहे. कुठला इथून 100-200 मीटर अंतरावर ब्रिज आहे. नवीन बांधलाय त्यांनी. 5 वर्ष झाले असतील. 5 वर्षापूर्वीचा पूल कोसळण्याच्या अवस्थेत आहे आता सुद्धा तुम्ही सगळे चॅनल येऊन बघू शकता तो पूल. आता हा जो अपघात घडला याला सर्वस्वी प्रशासन जबाबदार आहे गोष्टीला, कारण ही त्यांनी भिंत नॉर्मल गोष्ट आहे. हो, संरक्षण भिंत बांधा, आणि शेतकरी मागणी करतायत, वारंवार मागणी केली, पण त्यांनी त्याकडे दखलच घेतली नाही. माझं नाव रामकृष्ण बाळा सुखदम. हो, आमची पूर्वी वाडवडल्याची आमची विहीर आहे. आमची तर 12-13 एकर क्षेत्र आहे.